यानंतर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बुलंद तोप असे भाऊसाहेब सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधित करावे। आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे खरे मावळे भाऊसाहेब सोनवणे हे आपणास संबोधित करीत आहेत। तसेच सर्वच मावळे आपले उद्धव साहेब ठाकरेंचे आहेत। आपल्या या महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हाला ज्यांनी जगण्याचा अधिकार दिला असे आपले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आम्हा समस्त शिवसैनिकांचे श्रद्धास्थान हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो। आप्पासाहेब, आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस आहे आणि या गद्दार गट या नशिराबाद मध्ये जो शिंदे गटाचं काम करतो त्याला लाज वाटायला पाहिजे। अरे आज बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिवस आहे पण तुम्ही तो साजरा केला का? आज माझा जो निष्ठावंत शिवसैनिक होता हर्षल माडी त्याने तो साजरा केला म्हणून मला अभिमान वाटतो। आणि आजच्या या प्रचाराच्या सभेला तुम्हा आम्हा सर्वांचं आकर्षण आपल्या या जळगाव ग्रामीण विधानसभेचे भावी आमदार नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर तथा भावी पालकमंत्री जळगाव जिल्ह्याचे आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर साहेब व सर्व सन्माननीय व्यासपीठ व आपण महाविकास आघाडीवर एकनिष्ठ प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते माझे पत्रकार बांधव व जे कोणी चोरून ऐकत असतील ते गद्दार गटाचे 1990 चे कार्यकर्ते। आप्पासाहेब, मागील 15-20 दिवसापासून आम्ही तुमच्यासोबत प्रचार करत आहेत। प्रचार करत असताना फक्त या जळगाव जिल्ह्यामध्ये मी असं एकमेव उदाहरण आहे की मला पोलीस प्रशासनाने प्रेमपत्र पाठवलेलं आहे की आपल्या भाषणादरम्यान आपण संविधानिक भाषेचा वापर करावा, आपल्या वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते। कस काय बिघडू शकते? अरे सत्ताधारी तुम्ही, आम्ही 10 वर्षापासून विरोधामध्ये आम्ही प्रेमाची भाषा बोलतो। जर का आम्ही आप्पासाहेब आहे तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय म्हणून आम्ही थोडीशी पातळी सोडलेली नाही, पण ज्या दिवशी काल परवामध्ये काही कुत्रे या नशिराबाद मध्ये भुंकायला आले आणि आपल्या आप्पासाहेब भुंकले, अरे तुझी लायकी काय? मागील 1-3 महिन्यापूर्वी 2-3 महिन्यापूर्वी आपल्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावामध्ये घटना घडली। माझी माय माऊली वत्सलाबाई सरदार चव्हाण नावाची मुलगी, तिचे छोटे छोटे 2 मुलं आणि तिच्या भाच्या सोबत ती शिरसोली गावामध्ये जात होती। तिचा अपघात झाला। अपघात होण्याचं कारण काय की 2 वाह्यात मुलं, 2 राजकारण्याचे सत्ताधारी राजकारण्याचे वाह्यात मुलं त्यांनी शर्त लावली जिंकण्याची। कशाची? 4 व्हीलर। जो सगळ्यात आधी जिंकेल, जो पैजे जिंकेल तो या स्पर्धेचा विजेता होणार। अरे पण मूर्खांनो, तुमच्या या पैजेमध्ये माझ्या बहिणीची, माझ्या भाच्यांची, आमच्या सर्व जे नातेवाईक आहेत त्यांची निधन झाली, त्यांचा अपघात झाला आणि त्याला कारणीभूत कोण? जो भामटा या नशिराबाद मध्ये आमच्या आप्पासाहेबांवर त्याने भुंकण्याचं काम केलं तो संजय पवारचा मुलगा अखिलेश पवार। मला सांगायचंय, मी एक घटना तुम्हाला याच्यासाठी सांगितली की याच्या मागे पार्श्वभूमी आहे। जसा बाप तसा बेटा, त्याचं कारण एकमेव आहे आणि मी तुम्हाला ते सांगतो। जेव्हा अपघात झाला, रामदेववाडीला अपघात होत असताना तो गुन्हा पोलीस प्रशासनाने 23 दिवसानंतर गुन्ह्याची नोंद केली का? कारण की तुमच्याजवळ सत्ताधारी होते, तुमच्याकडे गद्दार गुलाबराव पाटील होता आणि त्या गद्दाराने सत्तेचा वापर केला आणि आपले बगल बच्चांना तिथे पाठवलं। पण तू बगल बच्चांना पाठवत असताना तुला काही ते थोडीफार लाज लाजा वाटायला पाहिजे होती की ज्या कुटुंबाचं नुकसान झालं, ज्या कुटुंबामध्ये निधन झालं त्याला तू सात्वन करायला पाहिजे होतं। पण जे आरोपी आहे त्या आरोपीला पळवण्याचं काम तू केलं। त्याच्या बगल बच्चांनी एक काम केलं आणि त्याचे पुरावे मी तुम्हाला सांगतो। हा पुरावा आहे, मी कधी खोटं बोलत नाही कारण की मी उद्धव साहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे। हा त्याचा संजय पवारचा मुलगा या फोटोमध्ये आणि जे ड्रग्ज ओढण्यासाठी जे जिलेटिनची जे कांडी लागते ते हे त्याचे पुरावे आहेत। आप्पासाहेब, मी फक्त याच्यासाठी सांगितलं की याची पार्श्वभूमी, त्याचा जो बाप आहे तो जो भुंकला
संजय पवार जिल्हा बँकेचा चेअरमन, अरे तुला लाज वाटायला पाहिजे. तुझ्यामुळे समस्त या नशिराबाद गावाची नाही, या जळगाव तालुक्याची नाही, या महाराष्ट्र राज्याची नाही, तर संपूर्ण भारत देशाची मान शर्मेनं खाली झुकली. तो दिवस होता जुलै 1994 साल. अरे जुलै 1994 साली अशी काही घटना घडली की संबंध जगाने त्याची दखल घेतली. या जळगाव जिल्ह्यामध्ये सेक्स स्कॅन्डल नावाचा प्रकार घडला आणि ते ठिकाण होतं आपल्या जळगाव बस स्टँड जवळील तिरुपती हॉटेल. आणि त्यावेळी जुलै 1994 साली बातमी प्रकाशित झाली आणि त्या बातमीच्या मथळ्याची हेडलाईन होती, जळगावची धनिक बाळे करती अश्लील चाळे. हा त्याचा पुरावा. आणि या भारत देशामध्ये जे इंडिया टुडे नावाचं मॅगझिन आहे, त्या इंडिया टुडे नावाच्या मॅगझिन मध्ये लेखा रत्नानी या लेखकाने तिच्या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे, हे तिच्या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे की 1994 साली जे सेक्स स्कॅन्डल घडलं, त्या सेक्स स्कॅन्डल मध्ये जे मुख्य आरोपी होते त्याच्यामध्ये एक तिसरा मुख्य आरोपी होता जो माजी आमदारचा मुलगा होता, मुरलीधर पवार याचा मुलगा संजय पवार. आणि त्यावेळेस जिल्हाधिकारी होते भूषण पांडे आणि त्या प्रकरणाचा तपास करत होते दीपक जोग, मीरा बोरवडकर आणि अरविंद इनामदार या 3 जणांची सदस्य तिथे समिती नेमलेली होती. तर आप्पासाहेब फक्त एकच माझ्याकडे पुरावा आहे म्हणून मी बोलतोय. तिच्यामध्ये लिहिलेलं होतं, meanwhile the arrests in Jalgaon and neighboring Bhusawal have gone up to 35 since the scandal broke out of June 20 with the arrest of Sanjay Pawar, son of former legislator Muralidhar Pawar. म्हणजे जो माजी आमदार होता मुरलीधर पवार त्याचा हा मुलगा. अरे तुझे हे अश्लील चाळे, अरे कुत्र्या तुला लाज वाटायला पाहिजे, लाज. जेव्हा तू आमच्या आप्पा साहेबांवर नशिराबाद मध्ये टीका केली तेव्हा तुला अक्कल पाहिजे होती की तो गद्दार गुलाबराव पाटला सोबत तू मांडीला मांडी लावून जो भाषण करतो त्या गद्दाराला सुद्धा वाटायला पाहिजे होतं की तुम्ही सांगता की आम्ही वारकरी संप्रदायाचा आम्ही मान सन्मान करतो. अरे संजय पवार, तुझ्या तोंडून वारकरी संप्रदाय हा शब्द निघाला म्हणजे मला काय शब्द सुचत नाही. पोलीस प्रशासनाने मला थोडंसं लिमिटेशन दिलंय म्हणून ते शब्द मी कळत नाही. पण या संजय पवारने सांगितलं परवा नशिराबाद मध्ये की आम्ही वारकरी संप्रदायाला मानणारे आहोत. मग मायबाप जनते हो, जेव्हा गद्दार गुलाबराव पाटील याचे बगल बच्चे तुमच्या नशिराबाद गावामध्ये मतदान मागण्यासाठी येतील तेव्हा त्यांना सांगा की या नशिराबाद गावामध्ये जेव्हा तुझा हा जिल्हा बँकेचा चेअरमन संजय पवार भुंकण्याचं काम केलं, तुम्हाला सांगतो 1994 साली जी घटना घडली तिच्यामध्ये 300 ते 500 महिलांवर बलात्कार झाले. आणि ते बलात्कार कसे झाले, तुम्हाला आमची छाती डायरेक्ट धस्सा होऊन जाईल, आपलं काळीज फाटून जाईल. त्या बलात्कारामध्ये 12 वर्षाच्या सुद्धा मुली होत्या. 12 वर्षाच्या मुली आपल्या माय माऊली ज्या विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जात होत्या, अरे त्या विद्यार्थिनींना तुम्ही गुंगीचं औषध देऊन, त्यांना ड्रग्स देऊन त्यांच्यावर वारंवार तुम्ही लैंगिक अत्याचार केले. अरे हरामखोरांनो, तुम्ही आपल्या माय माऊलीची इज्जत राखू शकत नाही. तुम्हाला एक घटना सांगतो, 3 एप्रिल 1680 रोजी आपल्या समस्त महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर औरंगजेब नावाचा बादशाह त्याचा गुप्तहेर औरंगजेबाकडे सांगायला गेला, हे औरंगजेब बादशाह, मैं बहुत बड़ी खुश खबर लाया हूं. औरंगजेबाला वाटलं अरे काय झालं, अशी काय खुशखबर आहे मला सांग. त्या गुप्तहेराने सांगितलं की महाराज, तुम्हारा जो दुश्मन है शिवा, उसकी मौत हो गई. हे ऐकल्यावर मित्रांनो, हे ऐकल्यावर औरंगजेब बादशाह बोलला, ए खुदा, ए अल्लाह, अपने जन्नत के दरवाजे खुला रखना, क्योंकि दूसरे की मां बहनों की इज्जत बचाने वाला शेर शिवा तेरे दरबार में आ रहा है.
अरे हे छत्रपती शिवाजी महाराज राजांचं महाराष्ट्र आहे आणि तिच्यामध्ये हे महायुती सरकारचे भडवे असे तुम्हाला सांगता, हे प्रचार करता. अरे मला तर असं वाटतं आप्पासाहेब या 2024च्या विधानसभेमध्ये तुमचं आमचं महाविकास आघाडीचं सरकार 100% नाही तर 1001% आपलं सरकार येत आहे. आणि तिच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे, जेव्हा आपले सरकार येईल त्या सरकारमध्ये पहिल्या 5 मंत्रीमध्ये तुमचा नंबर असेल, त्यात कुठली शंका नाही. पण जेव्हा आपण मंत्री बनणार तेव्हा यांनी जे उद्योग केले, या संजय पवारने जे उद्योग केले, या गद्दार गुलाबराव पाटलाच्या मागे धरून, तर या गद्दार गुलाबराव पाटील आणि या संजय पवार याचं कपडे उतरण्याचं काम आपल्याला करायचंय. हे आव्हान करण्यासाठी मी इथे आलोय. त्याचप्रमाणे आप्पासाहेब काल परवा मी एका गावामध्ये गेलो. त्या एका गावामध्ये मी सांगितलं की बाबा तुमच्या गावामध्ये काय वातावरण चालू आहे. त्याने मला सांगितलं आमच्या गावामध्ये देवकराप्पा आहे म्हणे. म्हणजे ठीक आहे. मग त्याने मला सांगितलं की बाबा पुढच्या म्हणजे माझं लग्न ठरलंय. मग मी त्याला सांगितलं कारण लग्नाची तारीख काय, तर हे वाक्य ऐकण्यासारखं आहे मित्रांनो. हे वाक्य ऐकण्यासारखं आहे. त्याने काय सांगितलं, जोपर्यंत जळगाव ग्रामीण विधानसभेचा आपले आप्पासाहेब गुलाबराव देवकर साहेब यांचा विजयाचा झेंडा फडकत नाही तोपर्यंत मी माझी लग्नाची तारीख काढणार नाही. हे प्रेम तुमच्यावर आहे. वेळेच्या अभावी मी जास्त काही बोलत नाही. आपण जी मला बोलण्याची संधी दिली, आपल्या सर्वांचा मी मनस्वी आभार आहे. माझ्या बोलण्यामुळे जर कुणी विरोधकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी अजिबात मागणार नाही, कारण की मी उद्धव साहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊसाहेब.